नमस्कार मित्रांनो, शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नांदेड ते गुजरात असा प्रवास करीत आहोत मित्रांनो। आज संध्याकाळी आपण नांदेडहून निघालो आहोत। श्री हरी मंदिरमध्ये जायचं आहे आपल्याला। गुजरातमध्ये आहे, खूपच भव्य दिव्य मंदिर आहे। हे पाहू शकता मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे। हे पाहू शकता, खूपच मोठा हायवे लागलेला आहे आम्हाला। हे पाहू शकता। आणि मंदिराचे विशेष असे आहे मित्रांनो की मंदिराचं बांधकाम आता सध्या चालू आहे आणि खूपच असं भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे मित्रांनो। पाहूयात आपण आता मंदिरामध्ये जाऊयात मित्रांनो। हे पाहू शकता, हे मंदिर आहे मित्रांनो। खूपच असं भव्य दिव्य मोठं मंदिर आहे। हे पाहू शकता कारंजे। आणि हे पाहू शकता मंदिराचा जो परिसर आहे खूपच स्वच्छ आणि खूपच महाकाय मोठा आहे मित्रांनो। हे पाहू शकता। चला तुम्हाला आता मंदिरामध्ये नेऊन दाखवतो मी। हे पाहू शकता हे मंदिर। आणि हे पाहू शकता मित्रांनो, खूपच असं भव्य दिव्य मंदिर आहे। हे पाहू शकता, श्री हरी मंदिर नाव आहे मित्रांनो या मंदिराचं। हे पाहू शकता, खूपच असं विशालकाय मंदिर आहे। श्री हरी मंदिर, गुजरात द्वारकेमध्ये आहे मित्रांनो। हे रोडवरतीच कंस्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे मित्रांनो आता याचं। आणि एक 6 महिन्यापर्यंत काम होईल। हे पाहू शकता, हे बाहेरील परिसर आणि हे मेन गेट आहे मित्रांनो। हे पाहू शकता, खूपच असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिरावरती। हे पाहू शकता, खूप असा मोठा विशालकाय मंदिर आहे। बरेच जणाला मित्रांनो हे मंदिर माहीत नाही, कारण हे काम चालू आहे, अजून काम कंप्लीट झालेलं नाही, कंस्ट्रक्शन चालू आहे। मंदिरामध्ये पूर्ण असा मार्बलचा वापर केलेला आहे मित्रांनो मंदिरामध्ये। चला आता मंदिराच्या पायऱ्या चढून आपण मध्ये जाऊ मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो, पूर्ण असं नक्षीकाम केलेलं आहे। हे पाहू शकता, खूपच पायऱ्यावर सुद्धा नक्षीकाम आहे पूर्ण। आणि पायऱ्यावर पायसुद्धा पळत नाहीत मित्रांनो। एवढं सुंदर असं देखणं मंदिर आहे। हे पाहू शकता, या जागी आता काम चालू आहे, कामगार लोक काम करत आहेत मित्रांनो। हे पाहू शकता। आणि हे मधला परिसर पूर्ण अशी मार्बलनं पूर्ण मंदिर असं सजवलेलं आहे मित्रांनो। हे पाहू शकता, खूपच असं मोठं विशालकाय मंदिर मी तर अजून बघितलं नाही मित्रांनो। हे पाहू शकता, हे मधील गाभारा आहे। हे पाहू शकता मित्रांनो। आणि तुम्हाला मेन म्हणजे दाखवतो मित्रांनो की ह्या मंदिराला मित्रांनो लिफ्ट आहे। मी तर आतापर्यंत लिफ्ट बघितली नाही मित्रांनो मंदिराला। आणि मंदिराला लिफ्ट बघायचं हे पहिली वेळेसच मला अनुभव आलेला आहे मित्रांनो। हे पाहू शकता, वर येण्यासाठी भाविक भक्तांना लिफ्टची सुद्धा सोय केलेली आहे। आणि हे काम चालू असल्यामुळे इथे काय अजून मूर्त्या वगैरे काही ठेवल्या नाहीत मित्रांनो। तर 1 ते 1.5 वर्ष लागेल मित्रांनो अजून पूर्ण काम कंप्लीट होण्यासाठी। हे पाहू शकता, हे पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे। धन्यवाद मित्रांनो, लाईक आणि शेअर करा।